रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. आज श्रावण सोमवार निमित्त शिवमंदिरात भक्तांची गर्दी. ग्रामपंचायतीच्या सर्व संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीएचे मानधन देण्यासाठी पंचायत समिती देगलूर येथे ठिय्या आंदोलन. सगरोळीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. आता बातमीपत्र विस्ताराने. श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे, त्यामुळे पहाटेपासून शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार, त्यामुळे पहाटेपासूनच शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा पाहायला मिळाल्या. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी औरंगाबादमध्ये घृष्णेश्वर, परळीतील वैजनाथ, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यातले भीमाशंकर, औंढा नागनाथ अशा ज्योतिर्लिंगाचा समावेश होतो. श्रावण महिन्यात या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. औंढा नागनाथ या महाराष्ट्रातल्या 8व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. वालुकामय असलेले हे ज्योतिर्लिंग जमिनीखाली 3.5 फूट खोल गाभाऱ्यात आहे. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो लोक येतात. तसेच आज नांदेड शहरातही शिवमंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळाली. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने महादेवाच्या पिंडीवर बेलपान वाहतात, उपवासही पकडतात. देगलूर तालुक्यातील ग्रामपंचायत सर्व संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीएचे मानधन देण्यासाठी व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे देगलूर पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन. देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीए बद्दल अर्ज संगणक परिचालकांकडून दिला होता. त्याबद्दल कुठलीच कारवाई आजपर्यंत झाली नाही. आजपर्यंत संगणक परिचालकांना एप्रिल पासून मानधन नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच देगलूर तालुक्यातील ज्या संगणक परिचालकांचे डिॲक्टिव्हेशन झालेले आहेत त्यांचे ऍक्टिव्हेशन करण्यात यावे. माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड यांचे पत्र संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल देण्याबाबत माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती देगलूर येथे देऊन सुद्धा संगणक परिचालकांना मानधन देण्यात आलेले नाही. सदर इंटरनेट बिल व एनबीए बिल शासन नियमाप्रमाणे संगणक परिचालकांना त्वरित अदा करण्याबाबत पत्र काढून सुद्धा ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी मानधन देण्यास विलंब करीत आहेत. परिचालकांना इंटरनेट बिल देण्यासंबंधी सूचना देऊन सुद्धा मुद्दामहून मानधन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आज देतो उद्या देतो म्हणून संगणक परिचालकांना दिशाभूल करीत आहेत. तरी त्वरित इंटरनेट बिल व एनबीए मानधन संगणक परिचालकांचे नियुक्तीपासून देण्याबाबत देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना आदेशित करण्यात यावे. यासाठी नाईलाजास्तव आज दिनांक 17 ऑगस्ट 2015 पासून पंचायत समिती देगलूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या उपोषणाला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढोसने, शहराध्यक्ष कपिल तडखेले, नामदेव धडके यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी अशोक कांबळे, सुनील मधनुरे उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित सैनिकी विद्यालय, शिवाजी हायस्कूल, ज्युनियर बेसिक स्कूल, मिलेनियम इंग्लिश स्कूल व कृषी विज्ञान केंद्र आदी विभागाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित सैनिकी विद्यालय, शिवाजी हायस्कूल, ज्युनियर बेसिक स्कूल, मिलेनियम इंग्लिश स्कूल व कृषी विज्ञान केंद्र आदी विभागाच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी प्रशालेकडून सगरोळी गावात काढण्यात आलेल्या प्रवास फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी तयार केलेल्या नवीन घोषणा विद्यार्थ्यांनी म्हणून सगरोळी गावात जनजागृती केली.
सगरोळी गावातील मुख्य ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच प्रभू मुत्तेपोड यांच्या हस्ते झाले, तर उपसरपंच सुनीलराव देशमुख यांनी उपस्थित ग्रामस्थांना गत 5 वर्षात ग्रामपंचायतने केलेल्या विकास कार्याचा आढावा सांगितला। यावेळी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख यांनी ग्रामपंचायत कार्यालयाने गावच्या विकासासाठी राज्यातील राळेगण सिद्धी, बारीपाडा, हिवरे बाजार किंवा गुजरात राज्यातील आदर्श ग्रामपंचायत पाहाव्यात, त्यांच्या कामाचे अवलोकन करावे, सगरोळीसह परिसरातील ग्रामपंचायत सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत व गावच्या विकासासाठी वार्षिक नियोजन करावेत, शासकीय नियोजनांची माहिती द्यावी व ते गावात राबवावेत असा सल्ला स्वातंत्र्य दिनी नवनिर्वाचित सदस्यांना देऊन स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या। शिवाजी हायस्कूल प्रशालेच्या बजरंग मैदानावरील मुख्य ध्वजारोहण शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे व संस्थाध्वज संस्थेचे सचिव पंढरीनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली। यावेळी अश्वपथक, एमसीसी पथक, घोष पथक, स्काउट गाईड पथक व इतर पथकांनी सलामी देऊन संचलन केले। हे संचलन पाहण्यासाठी गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थेचे विश्वस्त शामराव सगरोळीकर, चेअरमॅन प्रमोद देशमुख, संस्था कार्यकर्ते, गावातील व परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवाजी हायस्कूल प्रशालेच्या एनसीसी विभागाचे प्रमुख आकाश शिंदे यांच्या वतीने संस्थेच्या विविध विभागात कार्यरत असलेले राजेंद्र प्रसाद मोहतो, संतोष कल्लेवार, पंडित भालेराव, शेषराव गुजलवाड या व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। यासह सगरोळी गावातील पोस्ट ऑफिस कार्यालय, पोलीस चौकी, बँक ऑफ महाराष्ट्र, नांदेड जिल्हा बँक, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, अशी माहिती आमचे प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे। शिखर धवनच्या उजव्या हाताला झाली दुखापत, उर्वरित श्रीलंका दौऱ्याला मुकण्याची शक्यता। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी आमदार रमेश कदमांना 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश। श्रावणातले चौथरा दर्शन सुरू झाल्यानंतर लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी। मुंबई राधेमाची तुलना काली मातेशी केल्याप्रकरणी गायक सोनू निगम विरोधात समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। बीएसएनएल या केंद्र सरकारी दूरसंचार कंपनीला तिच्या सुमारे 2 कोटी ग्राहकांनी सोडचिठ्ठी दिली आहे। सुविचार, सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। आज श्रावण सोमवार निमित्त शिवमंदिरात भक्तांची गर्दी। ग्रामपंचायतीच्या सर्व संगणक परिचालकांचे थकीत इंटरनेट बिल व एनबीएचे मानधन देण्यासाठी पंचायत समिती देगलूर येथे ठिय्या आंदोलन। सगरोळीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।